श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाच्या काळामध्ये आपण पितरांसाठी जेवण बनवत असतो. तर हे जेवण बनवत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. आता जेवणाचे ताट असते आणि त्यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्या असतात. तर आता यामध्ये कोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे, तसेच कोणत्या भाज्या या करायच्या नाही. तसेच आपण जेव्हा नैवेद्य हे अर्पण करत असतो तेव्हा ताटामध्ये पहिल्यांदा कोणते पदार्थ आपण अर्पण करावे, तसेच हे ताट जेव्हा वाढत असतो तेव्हा घास कसा दाखवावा, नैवेद्य कसा अर्पण करावा, कोणत्या भाज्या घेऊ नये, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. कारण की भरपूर वेळा आपल्याकडून काही चुका या होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला दुष्परिणामच हे भोगावे लागले. मग पितृपक्षामध्ये पितरांच्या जेवणाचे ताट कसे असावे, तसेच कोणत्या भाज्या चुकूनही घ्यायच्या नाही, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पितृपक्षाचा काळ हा पितरांसाठी अर्पण करण्यात आला आहे. शास्त्रानुसार हा काळ पितरांचा मानण्यात आला आहे. भाद्रपद पौर्णिमेनंतर पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू होतो. ऋषी मुनींनी आपले संपूर्ण जीवन हे 16 विधींमध्ये बांधले आहे. यातील पहिला हा जन्म आणि शेवटचा हा अंत्यविधी किंवा पितृमयग असतो. भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते अश्विन कृष्ण अमावस्या अर्थात सर्व पितृ अमावस्येचा हा 16 दिवसांचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात काही उपाय केल्याने पितृऋणापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच अनेक समस्यांपासून देखील आपली सुटकाही होत असते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील कोणत्याही तिथीला पितरांना पाणी, तीळ, तांदूळ, जव आणि दर्भ यांचे पिंड बनवून पितरांचे श्राद्ध करा. तसेच ब्राह्मणांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात. त्यांच्या आनंदाने पितृऋणापासून मुक्ती होते. श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी मानला जातो. पितृपक्षाला श्राद्ध तिथी असेही म्हटले जाते. यापैकी मध्यान्ह व्यापिनी तिथीला महत्त्व असते. जर तुम्हाला पितरांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथी माहीत नसेल तर अमावस्येला श्राद्ध करावे, परंतु श्राद्ध हे तिथीनुसार करायला हवे. ज्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू होतो त्यांनी चतुर्दशीला श्राद्ध करावे. या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पूजाविधी केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. यावेळी पिंडदान आणि तिलांजली दिली जाते. ब्राह्मण भोजन, ब्राह्मण पूजन आणि पिंडदान ही श्राद्धाची मुख्य कामे आहे. त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंबीय, आप्तेष्ट, नातेवाईक यांनी भोजन घेणे महत्त्वाचे समजले जाते. श्राद्ध पक्ष यांचा स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा. आपण शास्त्राने सांगितल्यानुसार जर स्वयंपाक केला तर आपल्याला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. आता ज्या दिवशी आपल्याला पितरांसाठी जेवण बनवायचे असेल, ज्या दिवशी श्राद्धविधी असेल, तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्म असेल किंवा अगदी सूतक असेल तर अशा काळामध्ये आपल्याला श्राद्धविधी ही करता येणार नाही. अगदी मासिक धर्म असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून, दुसऱ्या महिलेकडून तुम्ही हे श्राद्धाचे जेवण हे बनवून घेऊ शकता. तसेच जेव्हा आपण हा स्वयंपाक बनवत असतो तेव्हा आपलं मन देखील शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतकरणाने आपण हा स्वयंपाक बनवायचा आहे. कारण की कधी कधी आपल्या देखील मनामध्ये पूर्वजांबद्दल राग देखील राहतो. कारण की त्यांनी आपल्यासाठी काहीच केलेलं नसतं किंवा अगदी धन संपत्ती ही आपल्याला दिलेली नसते. त्यामुळे पूर्वजांबद्दल आपल्या मनामध्ये राग असतो. पण खरं तर आज पूर्वज आहे म्हणून तर आपण आहोत. त्यामुळे त्यांची सेवा करणे हे देखील आपल्याच्याने तितकेच गरजेचं आहे. आपण जर कितीही प्रयत्न केले पण जर पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावरती नसेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये पैसा आला तरी तो टिकून राहत नाही, स्थिर राहत नाही, त्याला अनेक वाटा असतात. अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळे पितृपक्षामध्ये आपल्याकडून आपल्या पितरांची, आपल्या पूर्वजांची सेवा ही झालीच पाहिजे. आता ज्या दिवशी श्राद्धविधी आहे तर त्या दिवशी सकाळी लवकर उठावं. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ हे पूर्वजांना, आपल्या पितरांना समर्पित आहे. तसेच जेव्हा आपण अंघोळ झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजा उघडणार आहोत तर तेव्हा आपण आपल्या उंबरठ्याजवळ थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आता उंबरठ्याजवळ पाणी का शिंपडावं, कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबतात. आपण जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. तसेच त्यांना मोक्ष प्राप्त देखील होत असतो.
मग आपण मडक्यामधील किंवा माठामधील पाणी घ्यायचं आहे. यामधीलही पाणी नसेल, अगदी तुम्ही हंड्यामधील पाणी किंवा शुद्ध जल घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडने शिंपडायचं आहे. आता हे पाणी शिंपडत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. तसेच आपण आपल्या पितरांचे स्मरण देखील करायचे आहे. आपण आपल्या पूर्वजांची पितरांची नावे घ्यायची आहे. तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू, असे आपण आपल्या पूर्वजांना पितरांना म्हणायचं आहे. आता पितृपक्षाचा जो काही स्वयंपाक आहे तर तो आपल्याला सकाळीच करायचा आहे आणि 12 वाजता हे पितरांना नैवेद्य अर्पण केलं जातं. आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा स्वयंपाक बनवू शकता. आता जेव्हा पितरांसाठी आपण ताट वाढत असतो तेव्हा देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्या. ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने आपण हे ताट वाढायचं आहे. आता जेव्हा हे ताट वाढत असतो तेव्हा आपल्याला घास देखील दाखवावा लागतो. कावळ्यांसाठी आपल्याला हे अन्न द्यावं लागतं. कावळ्यांनी जर ते अन्न ग्रहण केलं तर ते अन्न आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचतं असे म्हणतात आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. तर आपण थोडंसं शेण घ्यायचं आहे. अगदी शेणाने देखील गावाकडे सारवलं जातं. आता आपल्या इकडे शेणाने सारवणं शक्य नसेल तर अशा वेळेस आपण शुद्ध जल घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने आपल्याला गोलाकार करायचा आहे. आता तुम्ही छतावरती देखील करू शकता किंवा घराच्या बाहेर अगदी गोलाकार करून घ्यायचा आहे. अगदी कडेने रांगोळी देखील काढू शकता. आता तिथे आपल्याला थोडासा विस्तव ठेवायचा आहे आणि जर विस्तव नसेलच तर कोळसा आपण गॅसवरती गरम करायचा आहे. त्याचा विस्तव तयार करायचा आहे. तर तो विस्तव आपल्याला तिथे ठेवायचा आहे. अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे. अगदी तुम्ही तिथे दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आता जे काही आपल्या जेवणाचं ताट आहे, मग सर्व पदार्थ आपण तिथे ठेवलेले आहे. आता त्या विस्तवावरती आपण पहिल्यांदा भात टाकायचा आहे. तसेच जे काही पदार्थ आहे तर ते थोडे थोडे पदार्थ आपण त्यावरती टाकायचे आहे. त्याचा धूर होईपर्यंत आपण ते टाकायचे आहे. याला अघोरी देणे असे देखील म्हणतात. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे, तसेच वेगवेगळे शब्द देखील आहे. यानंतर आपण त्यावरती पाणी देखील गोलाकार पद्धतीने शिंपडायचं आहे. आपण जेवणाचं ताट देखील तिथे ठेवलेलं आहे आणि आपल्याला आता हा घास जो आहे तर तो कावळ्यांना द्यायचा आहे. आता तुमच्या पूर्वजांचे पितरांचे तुम्ही स्मरण करायचे आहे. त्यांची नावं तुम्ही घ्यायची आहे आणि हा जो काही घास आहे तर तो आपण त्यांना द्यायचा आहे. यामुळे आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात. त्यांना मोक्ष देखील प्राप्त होत असतो. तसे जेव्हा आपण कावळ्यांना हा घास दाखवत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. तसेच आता हा घास कोण दाखवू शकतो तर घरामध्ये जी पण वडीलधारी व्यक्ती असेल तर त्या वडीलधाऱ्या व्यक्तीने हा घास दाखवायचा आहे. जिचे आईबाप नाही किंवा अगदी सासू सासरी नाही अशा व्यक्तीने हा घास दाखवायचा आहे. आणि अशा प्रकारे घास दाखवून झाल्यानंतर पूर्वजांना किंवा कावळ्यांना आपण हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण घरामध्ये जे काही आपतेष्ट मंडळी असेल, नातेवाईक असेल तर त्यांना जेवण द्यायचं आहे. आता पितृपक्षाच्या थाळीमध्ये कोणकोणते पदार्थ आपल्याला घ्यायचे आहे. आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करत असतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आळू वडी आणि अगदी भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दही भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश असतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व आहे. हे 2 पदार्थ आपल्याला ठेवायचेच आहे. त्याचसोबत उडीद वडे देखील आपण ठेवायचे आहे, कारण की हे आपल्या पूर्वजांना पितरांना अत्यंत प्रिय आहे. तसेच तुमच्या पूर्वजांना जर एखादा पदार्थ आवडत असेल तर तो पदार्थ देखील तुम्ही त्यामध्ये आवर्जून ठेवायचा आहे. आता काहींना भजी आवडतात किंवा अगदी मासवडी आवडत असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ जर तुमच्या पूर्वजांना पितरांना आवडत असतील तर ते पदार्थ आपण आवर्जून ठेवायचेच आहे. फक्त जे काही नॉनव्हेज पदार्थ आहे तर ते अगदी तुमच्या पूर्वजांना आवडत असले तरी पण ठेवायचे नाही. नॉनव्हेजचा समावेश यामध्ये नसावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पितृपक्षाच्या जीवनातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाक देखील केला जातो, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. मग जे काही जेवण बनवत असाल तर त्यामध्ये कांदा लसूणचा वापर हा चुकूनही करत नाही. आता तुमच्या इकडे देखील तशी पद्धत असेल तर तुम्ही देखील कांदा लसूणचा वापर हा चुकूनही करायचा नाही.
नाही, कारण की जेव्हा पण आपण देवतांना देखील नैवेद्य अर्पण करत असतो तर तेव्हा देखील कांदा लसूण हा वर्ज्य करत असतो. तसेच तामसिक आहाराचं देखील सेवन आपण या दिवशी चुकूनही करायचं नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणत्या भाज्या या चुकूनही घ्यायच्या नाही. तर पहिली आहे तर ती वांग्याची भाजी. पितृपक्षाच्या पितरांच्या जेवणाच्या ताटामध्ये आपण वांग्याची भाजी चुकूनही घ्यायची नाही. मसूर डाळ देखील आपल्याला घ्यायची नाही आणि कोबीची भाजी देखील आपल्याला बनवायची नाही. या 2 भाज्या आपण चुकूनही बनवायच्या नाही. आपण जर या भाज्या बनवल्या तर आपण जे काही जेवण पितरांसाठी बनवलेले आहे तर आपल्याला त्याचा लाभ हा मिळत नाही. तसेच आपण यामध्ये कोणते महत्त्वाचे पदार्थ घ्यायचे आहेत तर कढी आणि तांदळाची खीर हे 2 पदार्थ या ताटामध्ये असलेच पाहिजे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.